माझ्या आयुष्यात फार रोल मॉडेल्स नाही आहेत, पण सगळ्यात मोठी जी एकमेवच आहे आणि ती माझी आई आहे. कारण एवढी स्ट्रॉंग बाई आहे, एवढी स्ट्रॉंग आहे. म्हणजे मला माहिती आहे तिच्या सिच्युएशन्स मधनं गेली आहे. मला माहित नाही मी तिथे उभी राहू शकेन की नाही, किंवा मी त्या गो थ्रू करेन की नाही. स्वानंदी बेर्डे आजचा क्षण आणि आजचा दिवस लिहून घ्या. ज्या दिवशी स्वानंदी बेर्डे लोकांच्या समोर ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून प्रेझेंट होईल, त्याच्यानंतर स्वानंदी बेर्डे कधी मागे वळून पाहणार नाही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा. अनेक मान्यवर येत आहेत, हजेरी लावतायत आणि आता माझ्यासोबत आहे प्रियाताई आणि स्वानंदी. खूप छान दिसत आहे प्रियाताई. म्हणजे ज्युरी मीट पासून आपण भेटतोय आणि आज संपन्न होतोय पुरस्कार सोहळा. त्या भावना खूप छान. एकतर खूप छान छान फिल्म्स बघायला मिळाल्या, वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म बघायला मिळाल्या. कलाकार आहेत ते एवढे आता म्हणजे हुशार पिढी आहे ही सगळी, आणि बघताना मी भारावून गेले की किती छान काम करतात सगळेजण. आणि असे सोहळे जेव्हा होतात तेव्हा आम्ही सगळे एकमेकांना भेटतो, गप्पा गोष्टी होतात, गॉसिप्स होतात, चेष्टा मस्करी होते आणि खूप दिमागदार सोहळा झाला आजचा. सुरू जो आहे तो खूप दिमागदार आहे आणि छान वाटतंय. खरंच यावर्षी खूप अप्रतिम फिल्म झाल्यात. नाळ 2 असू दे किंवा बापलोक वगैरे, ब्युटिफुल फिल्म्स, खूप शिकण्यासारख्या फिल्म मध्ये. आणि बेसिकली मागचे काही वर्ष खूप वुमन ओरिएंटेड फिल्म्स आलेत, बाई पण भारी देवा असू दे किंवा जिम्मा 2. आणि त्यामुळे असं वाटतंय की इन फ्युचर ह्या गोष्टी, म्हणजे आम्ही जेव्हा ह्या गोष्टीतून पदार्पण करू किंवा वेन वील बी मोर काय म्हणतो कास्टेड इन टू सच फिल्म्स, आम्हाला माहिती की ते कुठे जाणार आहेत आणि कुठे चालले आहेत ते. सो आणि माझं हे पर्सनली तिसरं वर्ष आहे सकाळचं, आणि हे दरवर्षी सारखं कमाल झालं. म्हणजे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि सगळ्यांचे स्किट्स अँड अँकरिंग एव्हरीथिंग टू गुड. आणि आम्ही वाट बघतोय मंचावर ही जोडी अशी एकत्र आम्हाला अशी छान एखाद्या सोहळ्यात बघायला मिळेल. नक्की नक्की नक्की, लवकरच ही अपेक्षा पूर्ण होईल. पण मला या निमित्तानं ताईंबद्दलही जाणून घ्यायचं, ते तू व्यवस्थित सांगू शकलं. आईची अशी क्वालिटीज तुला प्रचंड आवडते, तर त्या अशा कोणत्या 3 क्वालिटीज? खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि फार उत्तम सल्ले देते लोकांना. आणि तिसरं म्हणजे खमकने खूप आहे ऍक्च्युली. कसं म्हणजे माझ्या आयुष्यात फार रोल मॉडेल्स नाही आहेत, पण सगळ्यात मोठी जी एकमेवच आहे आणि ती माझी आई आहे. कारण एवढी स्ट्रॉंग बाई आहे, एवढी स्ट्रॉंग आहे. म्हणजे मला माहिती आहे तिच्या सिच्युएशन्स मधनं गेली आहे. मला माहित नाही मी तिथे उभी राहू शकेन की नाही, किंवा मी त्या गो थ्रू करेन की नाही. पण व्हॉट एव्हर शी हॅज डन फॉर अस अँड इन दॅट सिच्युएशन, त्यासाठी खमक कसं राहायचं हे माझ्या आईकडनं शिकलं. ती फक्त देवाला घाबरते, बाकी जगात कोणालाही घाबरत नाही. आपल्या कर्मांना घाबरते. त्यामुळे कर्म चांगली करा आणि विश्वास ठेवा स्वतःवरती, एवढंच म्हणते. आई म्हटल्यावर खूप असतात, पण आज तुम्ही 3 सांगायचं. हिच्याबद्दल सांगायचंय, स्वानंदी खूप गुड सोल आहे. तिचे खूप मित्रमैत्रिणी आहेत. ज्या क्वालिटीज माझ्यामध्ये आहेत त्या तिच्यामध्ये आहेत. ती लोकांना उत्तम सल्ले देते. ती सगळ्यांची सुखदुःखांमध्ये ती सगळ्यांमध्ये असते आणि खूप सेन्सिटिव्ह आहे बेसिकली. आणि ती उत्तम ऍक्ट्रेस आहे. म्हणजे ऍक्ट्रेस म्हणते, मी स्टार नाही म्हणत आहे, ती ऍक्ट्रेस आहे. जेव्हा ती स्वानंदी बेर्डे आजचा क्षण आणि आजचा दिवस लिहून घ्या. ज्या दिवशी स्वानंदी बेर्डे लोकांच्या समोर ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून प्रेझेंट होईल, त्याच्यानंतर स्वानंदी बेर्डे कधी मागे वळून पाहणार नाही. येस येस. कारण मी माझ्या मुलांना कधी पॅम्पर नाही केलं, पण मला माहिती आहे हिच्यामध्ये क्वालिटीज काय आहे. थोडा वेळ लागतो कधी कधी ते योग येण्यासाठी, पण त्याच्यामधून ती शिकते आहे. एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून ती शिकते आहे आताही. त्यामुळे जे प्रेक्षकांच्या समोर जेव्हा येईल तेव्हा ते खूप नाणं खणखणीत असेल, एवढं निश्चित. कौतुक केलंय तर न आवडणाऱ्या गोष्टी ज्या खटकतात, खूप सेन्सिटिव्ह आहे. दुसऱ्याचे प्रॉब्लेम स्वतःवरती घेऊन त्याचं हे करायचं म्हणजे मला हे कधी झेपलं नाही. आणि म्हणजे ती म्हणते तशी मी स्ट्रॉंग आहे. मी सांगितलं ना की मी घाबरत नाही कोणाला. तू चूक आहेस तर चूकच आहेस, म्हणजे मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही. जे वय माणूस, मोठा माणूस, छोटा माणूस माझ्यासाठी नसतं. बाबा तू चूक आहेस, तू चुकलेलंच आहे. त्याचबरोबर मला जर माफी मागायची असेल तर मी माफी मागते की माझं सॉरी. पण स्वानंदी थोडीशी स्टबन आहे. ती पटकन हे नाही होत, पण तेवढी सेन्सिटिव्ह आहे. डोळ्यात लगेच पाणी येतं. समोरचं दुःख बघितलं की आम्ही गळा रडायला लागतो. हा फक्त मला तो तिचा गुण आहे, तो मला त्रासदायक म्हणतो की पुढे असं नाही चालत. जगामध्ये जगायचं तुम्हाला 2 देऊन 1 घेऊनच जगायला लागतं. मम्मीची ही क्वालिटी आहे तुझ्याकडे?
आहे ऍक्च्युली, पण ती कधी कधीच येते. मम्मीची जेव्हा ती क्वालिटी माझ्या समोर बाहेर येते तेव्हा मला खूप हसायला येतं. मी ते बघितलंय मम्मीला करताना. पण पण मम्मी मारामारच करतो ना. आणि मी म्हणजे अशी तोंड लपवून जोडलेल्या लोकांना बघितले. अभिनयापेक्षा मीच जास्त बघितलं, त्यामुळे मला ते माहितीये कसं त्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हेही मला माहितीये. आणि पण मम्मीचा एक गुण मला नकोय, तो म्हणजे पॅनिक बटन. तो सतत कुठेतरी लागलेला असतो. कुठेस, काय करतेस, चला चला. खूप घाई असते मला. खूप काय, पेशन्स शून्य आहे तिच्यात. पेशन्स आणि मम्मीचा लांब लांब पर्यंत संबंध. हेच ना आता आई मुलीचे फार इंटरेस्टिंग आहे. शुभेच्छा आणि आजचा सोहळा एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.